नमस्कार शेतकरी बांधवांनो। तर आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आपल्या तैवान पेरूच्या शेतीमध्ये। आज त्याला 2 ते 3 वर्ष झालेले आहेत। आज मी तुम्हाला एक ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे, एक खरं काय असतं आणि एका नॉर्मल शेतकऱ्याचं खरं पीक किती मोठं होतं आणि किती येतं। आपण कोणी खूपच मोठे आधुनिक शेतकरी नाही आहेत, खूपच मोठे लाखांमध्ये उत्पन्न घेणारे शेतकरी नाही आहेत। प्रत्येकाच्या एकरात तुम्ही 40 आणि 50 लाखाशिवाय बोलतच नाहीत। आम्ही तसे शेतकरी नाही आहेत। आज मी जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आज तुम्ही यूट्यूबवरती बरेच पाटील लोक आहेत, बरेच पाटील आलेले आहेत की ते जे सांगतात की आम्ही एका एकरामध्ये 50 लाखाचा पेरून, जम्बो पेरून, गोवा पेरून असं सांगणार आहेत। तर मी तुम्हाला एक जे आहे, जी खरी परिस्थिती, एका शेतकऱ्याची जी खरी परिस्थिती आहे ती सांगणार आहे। मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये, 4 वर्षामध्ये जम्बो पेरूची एक हाईप झालेली आहे, एक तैवान पेरूची एक हाईप केलेली लोकांनी त्याच्यामुळे। आणि यूट्यूबला वगैरे असे व्हिडिओ बनवलेले की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही एका एकरामध्ये 40 लाख रुपये उत्पन्न काढलं, एका एकरामध्ये 50 लाखाचं उत्पन्न, 60 रुपये किलो पेरू जातोय मार्केटला, 70 रुपये किलो पेरू जातोय एका एकराला। तर आज मी ते सगळे जे मिथ आहे ते मी तुम्हाला आज स्पष्ट करून सांगणार आहे। हा पेरू माझी हाईट आहे 6 फूट आणि हा पेरू माझ्या हाईटच्या आसपासलाच आहे। सगळा पेरू जो आहे माझ्या म्हणजे 6 फुटाला गेलेला आहे 3 वर्षामध्ये। हा 3रं वर्ष पेरूचं चालू आहे, म्हणजे 2 वर्ष कंप्लीट आहेत, 3रं वर्ष चालू झालेले 2 महिने झालेले आहेत। त्याच्यामध्ये पेरूची हाईट ही 6 फूट आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार आहे ह्याच्यामध्ये की आम्हाला ह्याच्या आधी किती प्रॉफिट झालं, ह्याच्या आधी आम्हाला किती पेरू आले होते 2 वर्षामध्ये, आणि या वर्षी आम्हाला किती पेरू लागलेले आहेत, आम्हाला फॉर्म किती लागणार आहेत, पूर्ण खर्च, पूर्ण सगळं मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असे खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन चेक करू शकता। आणि जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते आपोआप तुमच्या फीडमध्ये येतील। तर त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि आता चालू करू आपण आपला खरा मुद्दा। तर हा आहे तैवान पिंक पेरू, जो आम्ही ह्याची लागवड केली होती 2 वर्षापूर्वी, 2023 मध्ये आम्ही याची लागवड केली होती। आज आहे ऑगस्ट 2025 आणि याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, ह्याच्यामध्ये जे काय असेल ते फॅक्ट असणार आहे, जे आम्ही केलं ते सांगणार। त्यावेळेस आम्ही 2 वर्षापूर्वी आम्ही एक रोप घेतलं होतं, 25 रुपयाला एक रोप घेतलं होतं। त्यावेळेस आम्ही एका एकरामध्ये जवळजवळ 1100 ते 1200 पेरूचे रोपं लावले होते। 1100 ते 1200 पर्यंत काही बसले होते, एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही, पण तेवढे बसले होते। आज 2 वर्षानंतर हे जे 3ऱ्या वर्षी जे पीक लागलेलं आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये जे आमच्याला जे फुटवे लागलेले आहेत, जे फळ लागलेलं आहे, तर प्रत्येकी पेरूच्या झाडाला प्रत्येकी 100 ते 150 फळ लागलेले आहे। पण काही झाडं आमचे अजून छोटे आहेत की जिथे निमेटोडमुळे ते खल्लास झाले होते। मी त्याच्यावरती व्हिडिओ पण बनवले होते, खूप जुने आहेत ते व्हिडिओ, की निमेटोडमुळे आमचे शेतीमध्ये काही पिकं जळाली होती, आमचा पेरू जळाला होता, खूप नुकसान पण झालं होतं। तर त्याच्यामुळे काही पेरू अजून छोटे आहेत की तिथं आम्ही नवीन रोपं लावलेले आहेत। तर त्याच्यामुळे आपण एक ॲव्हरेज पकडू की 100 फळं आमच्या प्रत्येक झाडाला आहेत। आमचे 1200 झाडं आहेत, तर 1,20,000च्या आसपास पेरू आहेत। पण तरी आपण पकडू की 1 लाखच आम्ही आता फॉर्म लावायचं प्लॅनिंग आहे आमचा। परंतु तुम्हाला माहिती आहे का, एका एकरामध्ये जर 1 लाख पेरूला जर 1 लाख फॉर्म आणि पिशवी लावायची तर तो खर्च किती येईल। तर मागच्या 2 वर्षाचा आमचा अनुभव आहे, एका पेरू मागे तुमचा खर्च होतो 2 रुपये खर्च होतो। मग त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म येतो, त्याच्यामध्ये तुमची एक पिशवी येते, त्याच्यामध्ये जे फॉर्म लावण्यासाठी येतात ते प्रत्येक फॉर्म आणि पिशवीला किती रुपये घेणार, तर त्याच्या हिशोबानंतर प्रत्येक पेरू मागे तुमचा 2 रुपये खर्च हा तिथेच होतो। म्हणजे 1 लाख पेरूला फॉर्म लावण्यासाठी आमचा खर्च होणार आहे 2 लाख रुपये। हो, हे खरं आहे की 2 लाख रुपये खर्च होणार आहे। आणि आम्हाला अजून बाजारभाव माहीत नाहीत, आम्हाला अजून हे निसर्ग आम्हाला काय परिस्थिती आणून देणार आहे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आम्हाला काहीच माहीत नाही। आणि हीच खरी परिस्थिती आहे। तुम्हाला मोठमोठे यूट्यूबर्स, पाटील लोक सांगत असतील की आता 1 लाख रुपयेचं फॉर्म लावलेले आहेत, आता 40-50 रुपये रेटमध्ये आम्हाला आमचा जम्बो असणार आहे आणि आम्हाला 50 रुपयाच्या रेटमध्ये आमचे 50 लाख रुपये एका एकरामध्ये नाही आहे। त्याने यूट्यूबवरती व्हिडिओज बनवले नसते। जर तो शेतकरी एवढा कमवत असता तर त्याने यूट्यूबवरती व्हिडिओ बनवले नसते आणि त्याने असे सेशन्स घेऊन, शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन त्यांच्या बाग चालवण्यासाठी घेतल्या नसत्या। हे असं मला वाटतं। ते खरंही असेल, ते खोटंही असेल, पण हे मला तरी वाटतं माझ्या 2 ते 3 वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून। ठीक आहे, तर आता प्रश्न हे म्हणजे इथं पेरूला फॉर्म आणि पिशवी लावण्यासाठी 2 लाख रुपये खर्च होणार आहे।
त्याच्यानंतर तुम्हाला जे काही खते, ऑर्गॅनिक खते आम्ही सोडतो, ऑर्गॅनिक खतांना थोडा खर्च कमी होतो, पण तरीही ते खतं अजून इथे मोजलेले नाहीत, काहीच मोजलेले नाही. त्याच्यानंतर तुमच्या पेरूला जर खूपच वजन झालं तर तुम्हाला ते बांधणी करावं लागेल, त्याचाही खर्च इथं पकडलेला नाही आहे. तुम्हाला नंतर याच्यामध्ये ज्यावेळेस त्याचं हार्वेस्टिंग होणार आहे त्यावेळेसचा खर्च पण इथं मोजलेला नाही आहे, ट्रान्सपोर्टेशन मोजलेलं नाही आहे. तिथून आमच्या इथून जर पुण्याला माल जाणार आहे तर त्या प्रत्येक किलो मागे 5 रुपये त्या मालाला खर्च येणार आहे. तो म्हणजे प्रत्येक किलो मागं तो अजून वेगळाच खर्च ॲड होणार आहे, ट्रान्सपोर्टिंगचा खर्च येणार आहे. तर हातामध्ये किती राहणार आहे ह्याचा काहीच अंदाज नाही आहे. पण हा व्हिडिओ मी का बनवतोय, एक मिथ झालेलं आहे, एक यूट्यूबवरती मिथ केलेलं आहे लोकांनी की 40 लाखाची शेती होते, 50 लाखाचा पेरू होतोय, 100 लाखाचा पेरू होतोय. तर ह्या गोष्टींना बळी पडू नका. तुमच्या आजभोवतीचे ॲक्च्युअल जे अधिकारी आहेत, जे शेतीविषयी तुम्हाला माहिती देणार आहेत, त्यांचा संपर्क साधा, त्यांना विचारा की ॲक्च्युअल मी कोणते खतं सोडू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, रासायनिक खतांवरती जाऊ नका, केमिकल्सवरती जाऊ नका. ते तुमच्या शेतीला सुपीक ठेवत नाही आहे. तुम्ही बघू शकता, आम्ही त्याला फक्त आणि फक्त जे आपण बोरॉन, कॅल्शियम हे जे खतं असतात, म्हणजे जे मिश्र डोस म्हणतो आपण, जो न्यूट्रिशनवाला डोस असतो तो दिलेला आहे फक्त केमिकल्समध्ये. तो पण केमिकल नाही आहे, ते ऑर्गॅनिक असतं, ते त्याची गरज असते. परत दुसरं असतं एक NPK, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. तर ह्याच्याबद्दल एक सांगणार आहे की ते कधी सोडलं पाहिजे. कारण की आमच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस फळं लागते त्यावेळेस आम्ही NPK मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आम्ही सोडतच नाहीत, आम्ही फक्त पोटॅशियम सोडतो. म्हणजे 0050 वगैरे असे खताचे म्हणजे डोस येतात तर ते सोडतो आम्ही. असं नायट्रोजन, फॉस्फरस जर तुम्ही ज्यावेळेस फळ लागले त्यावेळेस जर दिलं तर त्याची साईज वाढते, खूप पटकन साईज वाढते, ते पाण्यासारखं होतं. ते फळ जे आहे ते खाल्ल्यानंतर पाण्यासारखं लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचा पेरू तुमच्या शेतातून मार्केटला जाईपर्यंत तो सडायला लागतो. हे आहे नायट्रोजनचे तोटे. त्यामुळे नायट्रोजन हे एकदा फळ लागलं, नायट्रोजन सोडणे नाही. नायट्रोजन कधी सोडतात, ज्यावेळेस तुम्हाला झाडांची उंची वाढवायची, ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या झाडांची मुळांची वाढ करायची आहे, ज्यावेळेस तुमच्या झाडांना फळं नाही आहे, फुलं येणार आहेत, त्याच्या आधीपर्यंत, फुलं येईपर्यंत पण तुम्ही नायट्रोजन, फॉस्फरस हे सोडू शकता. त्याच्यानंतर शेतात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते म्हणजे पोटॅशियम आणि जे कॅल्शियम, बोरॉन, जे काय आपले बाकीचे न्यूट्रिशन्स आहेत की जे प्रत्येक फळासाठी गरजेचे असतात, तर ते आम्ही सोडतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही शेणखत सोडतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ते बाकीचे अजून जे काही दही वगैरे ह्याच्यापासून जे बनतात वेगळे ऑर्गॅनिक खतं, तर ते वगैरे सोडतो आम्ही. पण बाकीचे खतं आम्ही सोडत नाहीत. तर हेच आहे. तर आजच्यासाठी मला वाटतं की एवढं खूप झालेलं आहे. त्याचा पार्ट 2 पण घेऊन येऊ आम्ही. आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल मी तुम्हाला पूर्ण खते, त्याचा टाईम टेबल काय असतो, पाणी सोडायचं कधी किती, हे सगळ्या गोष्टी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ. तर सध्यासाठी हेच लक्षात ठेवा की पेरूच्या शेतीला खर्च खूप आहे. 2-3 लाख रुपये तुम्हाला वर्षाला इन्व्हेस्ट करावं लागतात. 2 वेळा तुम्हाला पीक भेटेल, पण मग त्याच्यामध्ये पण तुम्हाला कॅल्क्युलेशन्स तुमचे खूप पाहिजेत. एक वही पाहिजे तुमच्याकडे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन करून घेणार आहेत. हवेमध्ये शेती करू नका, शेतीचा फायदा काहीच होत नाही आहे. तुम्हाला एक आधुनिक पद्धतीने शेती करायची आहे, एक ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करायची, तर तुमचा खर्चही कमी होईल आणि तुम्हाला जास्त झंझटही होणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काही वाटलं की ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी मी सांगायला पाहिजेत, काही गोष्टी अजून तुमच्या पुढे आणल्या पाहिजेत, तर तसेही तुम्ही कमेंट करू शकतात. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला नवीन गोष्टी घेऊन येतच आहोत. तर धन्यवाद आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. आपल्या चॅनलला खूप सारे सबस्क्रायबर झालेले आहेत आतापर्यंत, आपल्या चॅनल्सवरती व्ह्यूज पण खूप सारे झालेले आहेत. तर त्यासाठी धन्यवाद आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.